आदरणीय शिक्षकांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज या प्रसंगी माझे मनोगत तुमच्या समोर सादर करण्यासाठी मी उभी आहे। सूर्याचे हृदयी पाघळते, दिवस मावळत आल्यावर कठोरही मनही हळवी होतात। निरोप समारंभ जवळ आल्यावर कारकीर्द जसा मूर्तीला आकार देतो, तसेच या सर्व गुरुजी आपल्याला घडविले, आपल्यातील कलागुणावंत वाव दिला। कधीच आपल्याला घरच्याची उणीव जाणवू दिली नाही। योग्य त्यावेळी योग्य त्या ठिकाणी आम्हाला शिस्त लावली। एवढ्या अवघड परीक्षेत सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। ज्ञानाच्या या पवित्र मंदिरात अभ्यासासोबतच आदर, नम्रपणा, शिस्त, बंधुभाव, एकता या गोष्टी शिकवल्या। शाळेचा निरोप घेताना, वळून शेवटी पाहताना स्मृती दाटल्या मनामनात, पाणी डबडबल्या डोळ्यात। सहावीत होते तेव्हा आम्हाला खिल्लारे मॅडम शिकवायच्या, गणित आणि विज्ञान शिकवायच्या। सातवीत होते पुरी सर, ते आम्हाला इंग्रजी आणि व्याकरण शिकवायचे आणि सरने इंग्रजी व्याकरण खूप छान समजून सांगितलं। सर म्हणायचे, तुम्हाला येत नसेल तर पुन्हा पुन्हा विचारा, लगेच समजून सांगतो। आठवीत गेल्यावर आम्हाला इंग्रजी विषय आणि NMSचा अभ्यास घ्यायचे, खो खो सुद्धा घ्यायचे। आम्ही प्रॅक्टिस खूप करायचो आणि पुरी सर आमची टीम बनवली। सातवी आणि आठवीतल्या मुली होत्या, त्यांना जर खेळता येत नसेल तर आम्ही सांगायचो आणि भांडेगावला शाळेत खेळायला गेलो, तेथे टीमा आलत्या, आम्ही त्या मुलीसोबत खेळलो, तेव्हा आम्ही जिंकलो। तेव्हा आम्ही सर्व मॅडम, सर्व शिक्षक, विद्यार्थी, अध्यक्ष खूप खुश होते आणि पुरी सर सूत्रसंचालन, गीत, भाषण घ्यायचे असेल तर लिहायला फोन द्यायचे। पुरी सर मैत्रिणीचे भांडण झाले की सर आमचे भांडण मिटवायचे आणि गळ्यात भेट घालावायचे। एक वेळेस बोराचे आणि पांगरीचे मुलीचे भांडण झाले होते। सरनं आम्हाला एका बेंचवर एक पांगरीची आणि एक बोराची मुलगी बसवली, तेव्हापासून आमचे कधीच भांडण झाले नाही। मराठीला शेवाळे मॅडम शिकवायच्या। मराठीचा शेवाळे मॅडम यांचा तास कधीच संपूच नये इतकं छान त्या शिकवायच्या, पण त्या असलेले पात्र डोळ्यासमोर वर्णातूनच उभं करायच्या। त्यांचे काव्य वाचन एकातच राहावे असं वाटायचं आणि शेवाळे मॅडम कार दुपारी सावलीला लावायच्या। आम्ही म्हणायचो, मॅडम कारीत बसू का? मॅडम म्हणायच्या, बसा। आम्ही म्हणायचो, मॅडम आम्ही भांडेगावला गेलो की तुमची खूप आठवण येते। फुलपाखरागत उडून गेले हे सोनेरी क्षण, प्राथमिक या प्रारंगात पुन्हा पुन्हा वळते माझे मन। ढाकरे सरकर आमचा विषय गुन्हा हे विषय शिकवायचे। ढाकरे सर गाणं खूप छान म्हणायचे। ढाकरे सर खूप हसवायचे। ढाकरे सराला कुणीच नसं ऐकत, सर खूप ओरडायचे, आम्हाला खूप हसू यायचं। खिल्लारे मॅडम रजेवर गेलत्या तेव्हा विज्ञान कांबळे मॅडम शिकवायच्या। मॅडम खूप छान समजून सांगितलं। आमच्या कांबळे मॅडम आणि खिल्लारे मॅडम दररोज वेणी घालायला लावायच्या आणि ओढणी करायला सांगायच्या। मॅडम दररोज बघायच्या। कांबळे मॅडम, खिल्लारे मॅडम, शेवाळे मॅडम, शाहू मॅडम आमच्या शाळेत कोणता कार्यक्रम असेल तर लेझिमची प्रॅक्टिस घ्यायच्या आणि आमच्या शाळेत मागच्या वर्षी 14 एप्रिलला डान्स घेतले आणि मॅडमनं आमची डान्सची तयारी केली। मॅडमनं आम्हाला डान्स शोधून दिलता। मला नेहमी जवळच्या वाटणाऱ्या चेहऱ्यावरून भाव ओळखून आपल्यापणाने काय झालं ते विचारणारे व अभ्यासासाठी प्रवृत्त करणाऱ्या कांबळे मॅडमला मी कधीच विसरू शकणार नाही। घडून गेले सगळे क्षण पुन्हा नव्याने जगतो आहे। निरोप तुमचा घेताना मनातल्या मनात रडतो आहे। आठवीत गेल्यावर आम्हाला खिल्लारे मॅडम गणित व विज्ञान शिकवायच्या। विज्ञान सारखा अवघड विषय हा खिल्लारे मॅडम अतिशय सोपा करून शिकवला। विज्ञान शिकवताना त्यांनी जीवनाचे तत्वज्ञान शिकवले। खिल्लारे मॅडम कोणता अडचण असेल तर सॉल्व करायच्या। खिल्लारे मॅडम व कांबळे मॅडम कोणतीच गोष्ट वाईट सांगितली नाही। माझी शाळा, माझा वर्ग, माझा बेंच, माझी जागा नेहमीच राहील स्मरणात। खट्याळ मिश्किल आठवणीची जत्रा माझ्या मनात। इंग्रज सर आम्हाला शेवाळे मॅडम यांच्या आधी इंग्रज सर मराठी विषय घ्यायचे। इंग्रज सर छान शिकवायचे व वाचून दाखवायचे आणि जोड शब्द फळ्यावर घ्यायचे आणि आम्हाला भाषण, गीत लिहायचे असेल तर इंग्रज सर फोन द्यायचे। ज्ञानाच्या वळावर चढू यशाचे शिखर, आपल्यासारख्या गुरुजनांना नाही येणार कुणाची सर। शाहू मॅडम आम्हाला चौथीत शिकवायच्या। इयत्ता चौथीमध्ये शाहू मॅडम हिंदी शिकवायच्या। आम्हाला खूप छान समजून सांगायच्या। चौथीत आम्हाला गोष्टीचे पुस्तक वाचायला द्यायच्या। पंखात आमचे भरले बळ, उंच उंच गगन भरारीचे ऋण आमच्यावर सदैव आमच्या गुरुजनांचे। नंतर 1-2 महिन्यानंतर आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या। आमच्या शाळेत नवीन जगताप सर आले, ते मुख्याध्यापक झाले। जगताप सर आमच्या शाळेत मंत्रिमंडळ तयार केली। मी शाळेचे गृहमंत्री झाले व माझ्या मैत्रिणी कुणी शिक्षण मंत्री, सांस्कृतिक मंत्री
व कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे तयार केले आणि मला या शाळेत खूप स्पर्धा पद घ्यायला भेटले. जगताप सर आली की आम्हाला एखादे गणित समजत नसेल तर समजून सांगायचे, ते खूप सोप्या पद्धतीने. आणि जगताप सरनं पैशाची बँक तयार केली व त्यांचे पैसे अंकिता व कनूकडे द्यायचे व माझ्याकडे व वैष्णवीकडे वस्तू भांडारात पेटी दिली. जगताप सरनं एक सवय चांगली लावली होती की सकाळी शाळेत सर नाही आले की ग्रुप तयार करायचे आणि कोणी शिक्षक नाही आले की सकाळी गुड मॉर्निंग म्हणायचे. हे एक सवय चांगली लावली होती. तो मस्ती, तो धिंगाणा रुंजी घालतोय मनात, अजूनही वाटते धावावे प्राथमिक प्रारंभात. सर्व मॅडमनी व सर्व शिक्षकांनी आमचा सर्व विषयाचा पक्का पाया केला. आमच्या शाळेत कोणता कार्यक्रम असेल तर मी आणि कन्याकुमारी सूत्रसंचालन घ्यायचो आणि मला या सूत्रसंचालनाची व या शाळेची खूप आठवण आहे. इयत्ता 7वीतील अंकिता ही माझी मैत्रीण होती. ती कधीच माझ्याशी वाईट वागली नाही. ती मला दुःखात साथ द्यायची. उन्हाळ्याच्या सुट्ट्या परीक्षा दिल्या तर सरांनी ठरवलं की 8वीचा निरोप समारंभ घ्यायचा. तर 7वीतल्या मुलींनी 8वीला मुलीला सेंड ऑफ दिला. तर आज सेंड ऑफ झाला. मी या शाळेतून चालले म्हणून मला खूप वाईट वाटायले आणि मी सर्व गोष्टींची सरांची मॅडमची दररोज आठवण काढणार. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.